नमस्कार आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे मंडे म्युझिक्सच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मंडे म्युझिक्स जसं आपल्याला माहिती आहे, हा एक प्रयत्न आहे. जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट्स आहेत, आपण जे आपल्या रोजच्या बिझनेसमध्ये बरेचसे कन्सेप्ट वापरतो, पण त्याच्या मागे थॉट प्रोसेस काय आहे, त्याच्या मागची संकल्पना काय आहे, ते का महत्वाचे आहेत आणि ते करणं का गरजेचं आहे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा आपल्या व्यवसायासाठी कसा उपयोग करून घेता येईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो साधारणतः मोठे व्यवसाय खूप अगदी प्रचंड प्रमाणावर विचार करताना दिसतात. मात्र छोट्या बिझनेसेसचं तसं विचार करतात की नाही हे सांगता येणं मात्र कठीण आहे. आणि तर आजचा जो आपला विषय आहे, आपण पेस्टल एनालिसिस विषयी बोलणार आहोत. पेस्टल हे नक्की काय आहे? आणि त्याचं जी जाणीव आहे किंवा त्याची जी माहिती आहे, ते छोट्या-मोठ्या उद्योजकांना का महत्त्वाची आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. राइट? तर सर्वात प्रथम पेस्टल आणि बऱ्याच वेळा आपण विचार करतो, की पेस्टल म्हणजे हे नक्की काय? पॉलिटिक्स किंवा राजकीय वातावरणात जे काही होतं, त्याचा माझ्या बिझनेसवर काय प्रभाव पडतो? किंवा एखादा नवीन नियम येतो, तर मला काय त्याचं देणं-घेणं? किंवा टेक्नॉलॉजी आता ChatGPT वगैरे बऱ्याचशा गोष्टी येतायत, तर त्याचा मला काय फरक पडतो? असं आपण बरंच वेळेला बोलतो. पण आपण त्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि का? ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर सर्वात प्रथम पेस्टल म्हणजे नक्की काय? तर पेस्टल हे एक ॲक्रोनिम आहे आणि त्या ॲक्रोनिमचं जे काही अर्थ आहे ते आपण जाणून घेणार आहोत. राइट? तो आय विल जस्ट शेअर द स्क्रीन आणि आपण मग पुढे त्याच्यावरती चर्चा करूया. येस. तर पेस्टल हे एक ॲक्रोनिम आहे. तिथे पी हा पॉलिटिकल, ई इकॉनॉमिक, एस सोशल, टी टेक्नॉलॉजिकल, एल लीगल आणि ई पुन्हा एकदा तो आहे एन्व्हायर्नमेंट विषयी. आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या बिझनेसवर, आपल्या व्यवसायावरती काय परिणाम होतो का? आणि आपण याचा विचार करणं का गरजेचं आहे? किती महत्वाचं आहे? ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि प्रत्येक व्यवसायाने पेस्टल एनालिसिस करावं. आपण बऱ्याच वेळेला या ना त्या प्रकारे करत असतो. फक्त आपल्याला त्याची टर्मिनॉलॉजी माहिती नाहीये. जसं आता 1 फेब्रुवारी रोजी बजेट येतोय, राइट? तर बजेट जेव्हा येईल, त्यावेळेला नेमकं काय होईल, राइट? गव्हर्नमेंटची काय अप्रोच असेल, ते थोडंसं पॉलिटिकल या सदरात मोडतं. त्याच्यामध्ये इकॉनॉमी सुद्धा गव्हर्नमेंट कन्सिडरेशनमध्ये घेईल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. अ, तर तिथे जाण्या अगोदर राइट, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं आपण जेव्हा या गोष्टी करतो, तेव्हा कदाचित असं होण्याची शक्यता आहे, की आपण ती गोष्ट करतोय. म्हणजे तुम्ही पेस्टल एनालिसिस कदाचित करत असाल, पण त्या दृष्टीने कधी विचार नसेल, "अरे, मी पेस्टल करतोय आतापासून." तसा विचार नसेल केला. पण बजेट जसं मी सांगितलं आता थोड्या वेळ अगोदर, बजेट येईल लवकरच. तर बजेटमध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहेत, त्याचा माझ्या बिझनेसवर होणारा परिणाम काय? तो एक पेस्टलचा प्रकार आहे. किंवा माझे कस्टमर्स त्यांच्या आता आवडी-निवडी बदललेल्या आहेत. आपण जेव्हा त्याचा विचार करतो, आपण पेस्टलचा विचार करतो, राइट? टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे. कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, ऑलमोस्ट कॉम्प्युटर जाऊन सगळी लोकं मोबाईल आणि लॅपटॉप्स प्रामुख्याने वापरायला लागलेले आहेत किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग वगैरे यायला लागलेले आहेत. टेक्नॉलॉजी झाली. बिझनेस लॉजमध्ये चेंजेस येत आहेत. बरेचसे गव्हर्नमेंट ईज ऑफ डूइंग बिझनेस वगैरे आणि काही लॉज, जी आलेला आहे. अशा बऱ्याच प्रकारचे ते लीगल झालं, राइट? आणि एन्व्हायर्नमेंट आजकाल क्लायमेट चेंज, ग्लोबलायझेशन, ग्लोबल वॉर्मिंग अशा विविध विषयांवरती आपण बोलत असतो आणि क्लायमेट चेंजचे परिणाम आपण जाणून घेतो. जसं एक सिंपल उदाहरण झालं तर या वर्षीची जी काही थंडी आहे, ती जी नॉर्मली डिसेंबरमध्ये अगोदर चालू व्हायची ती थंडी चालू व्हायला जानेवारीचा अखेर उजाडला, राइट? सो या सगळ्या गोष्टी आपण कुठे ना कुठे या ना त्या प्रकारे आपल्या व्यवसायात अनुभवत असतो आणि त्याच गोष्टींविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर पेस्टल एनालिसिस हे आणि मी एक सरतेशेवटी 1-2 टूल दाखवेल.
जे तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता, किंवा ऍटलिस्ट या अनुषंगाने विचार करू शकता. तर पहिला पेस्टलचा जो पहिला शब्द आहे, पहिला अक्षर जो आहे तो पी आहे, पॉलिटिकल. आणि पॉलिटिकल जसं बोलतो आपण तसं लक्षात येतं की पॉलिटिकल इज व्हॉट द गव्हर्नमेंट डज, राईट. मग टॅक्स, याच्यामध्ये टॅक्सेशन आलं, ट्रेड झालं, एम्प्लॉयमेंट रिलेटेड लॉ झाले, रेग्युलेशन झाले, राईट. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉलिटिकल आहेत. आणि याच्यावर पॉलिटिक्सचा प्रभाव जास्त असतो. जसं आपल्याकडे बिझनेस बंद करताना काही नियम व अटी आहेत. आता ती गव्हर्नमेंटची काय अप्रोच आहे त्याच्यानुसार ते नियम व अटी बदलतील किंवा त्याच्यावरती प्रभाव पडतो, राईट. गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे, गव्हर्नमेंटचा अप्रोच काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तसंच आपले इतर देशांबरोबर गव्हर्नमेंटचे संबंध कसे आहेत. चांगले गव्हर्नमेंट संबंध ठेवू इच्छिते की त्याच्यामध्ये काहीतरी आडमुठीपणा करायचा प्रयत्न करते, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या व्यवसायावर होत असतो, राईट. जसं एक सिंपल उदाहरण, चायनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या आहेत, आपल्याकडे टिकटॉक बॅन आहे. आता हा गव्हर्नमेंटने घेतलेला डिसिजन आहे. आणि त्याच्यामागे काही कारण आहेत, कारण चायनीज लोक ते हेरगिरी करण्यासाठी वापरतायत त्याचं प्रभाव वाढवतायत. ते टिकटॉक थ्रू बरेचशी माहिती गोळा करतायत, राईट. ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून सरकारने घेतलेला तो नियम आहे, निर्णय आहे, राईट. सो इट इज अ पॉलिटिकल. आता गव्हर्नमेंट चायनाकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहते, पाकिस्तानकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहते, किंवा श्रीलंकेकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहते. आपण पाहत आहोत मालदीवचा इश्यू खूप हे झालेला आहे. गव्हर्नमेंटची अप्रोच काय आहे या सगळ्याच्या बाबतीत, ते खूप महत्वाचं आहे. तसेच अशा अनेक राष्ट्रांबरोबर, युएस बरोबर, इस्रायल बरोबर, जर्मनी बरोबर, फ्रान्स बरोबर आपले ट्रेड रिलेशन्स कसे आहेत, राईट. ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट ठरवत असते. तसेच आपल्या देशात जे काही नियम व रूल्स रेग्युलेशन्स जे आहेत ते सुद्धा गव्हर्नमेंट ठरवत असते. लॉज रिलेटेड टू स्टार्टिंग अँड क्लोजिंग ऑफ बिझनेस, नंतर मग स्टार्टिंग अँड क्लोजिंग ऑफ बिझनेस, राईट. जसं तुम्ही आता पाहिलं असेल, नंतर मग रेग्युलेटेड आहे, नॉन रेग्युलेटेड आहे, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट ठरवत असतं. वन ऑफ द थिंग दॅट इज देअर इज, सरकारने अजूनपर्यंत ब्लॉकचेन जे बिटकॉइन आहे, बिटकॉइनला मान्यता दिलेली नाही. आपल्याकडे सरकारी मान्यता नाही आहे त्याला. मीन्स गव्हर्नमेंट इज वरीड अबाउट द पोटेन्शियल रिस्क दॅट इट पोजेस टू द सिटीजन्स. आणि अनरेग्युलेटेड फायनान्शियल मार्केट आहे, त्याच्यामध्ये रिस्क खूप फॅक्टर मोठा आहे. ते गव्हर्नमेंटचा तो अप्रोच आहे. किंवा आपण मेक इन इंडिया बोलतोय, किंवा आत्मनिर्भर भारत, हे सगळे पॉलिटिकली ड्रिव्हन इनिशिएटिव्ह आहेत. पुढच्या वेळेस जर कुठली दुसरी सरकार आली, तर कदाचित त्यांचे दुसरे काहीतरी प्रोजेक्ट्स असतील, किंवा त्यांचे दुसरे काहीतरी स्लोगन्स असतील, किंवा पॉलिसीज अँड रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील. तर त्या गोष्टीने आपण समजून घेणं महत्वाचं आहे. जसं आता फिनटेक बद्दल सुद्धा गव्हर्नमेंट खूप जागरूक आहे. आता तुम्ही फिनटेकचा व्यवसाय करत असाल, राईट, फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये तुमचा व्यवसाय असेल, किंवा तुमची स्टार्टअप असेल, किंवा तुमची कंपनी असेल, तर बरेचसे फ्रॉड केसेस समोर आल्यानंतर गव्हर्नमेंटने या क्षेत्राला खूप रेग्युलेटेड ठेवलेलं आहे. आणि गव्हर्नमेंटची स्ट्रिक्ट नजर आहे त्या क्षेत्रावरती. मग त्याचा परिणाम आपल्या बिझनेसवर होतो, राईट. तुम्ही आता समजा एखादे आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डेकोरेटर आहात. मग गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्हाला आर्किटेक्ट आणि इंटिरियर डेकोरेटर म्हणून जर प्रॅक्टिस करायची असेल, तर तुमची रजिस्ट्रेशन किंवा तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते मॅन्डेटरी आहे, आणि दर 3 किंवा 4 वर्षांनी रिन्यू करणं मॅन्डेटरी आहे. मग ते तुमच्या व्यवसायावरती परिणाम होतो. तसंच तुम्ही सोशल मीडिया, वेबसाईट कन्सल्टिंग वगैरे चालवत असाल, सो गव्हर्नमेंट फ्रेम्स लॉज अँड पॉलिसीज फॉर सच थिंग. त्याच्याकरता गव्हर्नमेंटची आयडिओलॉजी, ते 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. गव्हर्नमेंटची आयडिओलॉजी काय आहे? गव्हर्नमेंट प्रामुख्याने देशातील उद्योजकांना प्राधान्य देऊ इच्छिते, म्हणजे लोकल जे काही बिझनेसेस आहेत त्यांना पुढे कसं आणता येईल त्याच्यावर फोकस देते. सो गव्हर्नमेंटची आयडिओलॉजी काय आहे की लोकल, मेक लोकल, किंवा गो ग्लोबल, राईट. ग्लोबल जायचं असेल तरी गव्हर्नमेंट कॅन क्रिएट अ पॉलिसी फ्रेमवर्क जो आपला व्यवसाय आपल्याला इतर देशांपर्यंत पोहोचवायला मदत करतो. सो गव्हर्नमेंटची आयडिओलॉजी महत्वाची आहे. जसं मी सांगितलं, फिनटेक किंवा बिटकॉइन गव्हर्नमेंटला हे पटत नाहीत.
आणि ते रास्त आहे, कारण रिस्क फॅक्टर खूप मोठा आहे त्याच्यामध्ये. सो गव्हर्नमेंट डज नॉट अलाव दूस थिंग्स, राईट. सो ही गव्हर्नमेंटची आयडिओलॉजी एक प्रकारे आपल्याला इथे जाणून येते. सो दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. दुसरे जो महत्वाचा मुद्दा आहे तो स्टेबिलिटी. आता स्टेबिलिटी का महत्वाची आहे? 2024च्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, राईट. आता जर आताचे जे सरकार आहे तेच जर 2024च्या आपल्या निवडणुकामध्ये जर पुन्हा आलं तर बिझनेसेसना कंटिन्युटी मिळेल. कारण या पॉलिसी पुढे चालू राहतील याची शाश्वती बिझनेसेसना मिळते. गव्हर्नमेंट डळमळीत असली तर निर्णय घेत नाही. गव्हर्नमेंट जर डळमळीत असेल तर मग चांगले प्रो रिफॉर्म्स बिझनेस डिसिजन ते घेतले जात नाहीत. तर याच्यासाठी गव्हर्नमेंटची स्टेबिलिटी खूप महत्वाची आहे. आणि स्टेबिलिटीमुळे कंटिन्युटी राहते पॉलिसीज, प्रोसेसेस, सिस्टम्स मध्ये, राईट. जे तुम्हाला पाहायला मिळेल की आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया ह्या सगळ्या गोष्टी मागच्या टर्म मध्ये चालू झालेल्या आणि आता आपण त्याला आत्मनिर्भर भारत वगैरे हे शब्द द्यायला लागतो. ती कंटिन्युटी आहे. गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू वर्क टुवर्ड्स ईज ऑफ डुईंग बिझनेस, राईट. सो हे झाले स्टेबिलिटी. जो पहिली गोष्ट आहे आयडिओलॉजी. गव्हर्नमेंट आयडिओलॉजी कुठे आहे? सेकंड इज स्टेबिलिटी अँड थर्ड इज द पॉलिसी अप्रोच, राईट. कुठल्या पॉलिसीज, कुठलं फ्रेमवर्क, कुठल्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंट इश्यू करतं. का महत्वाचं आहे? कारण ह्या पॉलिसीज पुढे जाऊन लॉ मध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता असते, राईट. सो गव्हर्नमेंट मेक्स लॉज. तर गव्हर्नमेंट काय आहे आणि आपल्या बिझनेसवरती त्याचा प्रभाव पडतो. जसं रिसेंटली सेबी, जे फायनान्शियल ऍडवायझर्स आहेत, सेबीने सांगितलं तुम्ही फायनान्शियल ऍडवायझर आहात तर यू हॅव टू डिक्लेअर युअर सेल्फ एज अ फायनान्शियल ऍडवायझर. आणि जर तुम्ही फायनान्शियल ऍडवायझर आहात तर तुमचं जे कमिशन आहे दॅट विल बी रेग्युलेटेड. त्याच्यावरती सेबीने काहीतरी मर्यादा आणली. मग बऱ्याच लोकांना आता त्याचा फटका बसायला लागला किंवा झळ बसायला लागला. फटका नाही म्हणताय ना, पण झळ बसायला लागली. कारण अगोदरचा जो कमिशन होता तो थोडा कमी झाला. नंतर फायनान्शियल ऍडवायझर म्हणून जबाबदारी वाढवली सरकार, की तुम्ही क्लायंटला एखादं प्रोडक्ट देताना त्याची रिस्क काय आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती देणं बंधनकारक करून ठेवलेलं आहे सरकारने, राईट. सो दॅट इन्फ्लुएन्सेस यू. आता युअर अ इंडिव्हिज्युअल, इट इन्फ्लुएन्सेस यू. तुम्ही सीए असा, डॉक्टर असा, तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असाल. बऱ्याचशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे स्टॉक मार्केटचे टिप्स देत होते, काही फ्रॉड बिझनेसेसना डायरेक्टली इनडायरेक्टली प्रमोट करत होते. गव्हर्नमेंटने रूल्स अँड रेग्युलेशन आणून त्याच्यावर चाप बसवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, राईट. सो दॅट गव्हर्नमेंट डज नॉट इम्पॅक्ट माय बिझनेस. आणि गव्हर्नमेंट कुठली आली तरी माझ्या बिझनेसला काय फरक पडतो, हा जो आपला एक दृष्टिकोन आहे तो बदलायला हवा. आणि गव्हर्नमेंट एस्पेशली बजेटमध्ये बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी ओपन करते. त्यांचे वेगवेगळे पॉलिसी डिसिजन्स थ्रू आपल्याला बिझनेससाठीच एक चांगला एन्व्हायरमेंट क्रिएट करायचा प्रयत्न करतात. त्याच्याकडे लक्ष असणं महत्वाचं आहे. सो पॉलिटिकल अजेंडा गव्हर्नमेंटचा काय आहे, त्यांची स्टेबिलिटी, त्यांची आयडिओलॉजी आणि त्यांचं पॉलिसी फ्रेमवर्क कुठला वापरतायत, राईट. या सगळ्यांकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आपण येतो ते आहे इकॉनॉमिक फॅक्टर्स. आता इकॉनॉमी काय आहे, राईट. एक सिंपल उदाहरण देतो. इकॉनॉमीचं बिझनेसवरती पडणारा प्रभाव खूप मोठा आहे. एक छोटीशी गोष्ट जर आपण पाहिलं, उबर आणि आपलं जे हे आहे एअरबीएनबी, हे दोन आज घडीला खूप मोठे व्यवसाय आहेत. त्यांचा नावाचा दबदबा आहे. पण या दोन्ही व्यवसायांचा उदय कधी झाला हे जर आपण पाहिलं तर तो 2008-2009च्या आसपास झाला. त्यावेळेला जर तुम्ही आठवत असेल तुम्हाला तर लक्षात येईल रिसेशन होतं, राईट. लोकांकडे नोकऱ्या नव्हत्या. लोकांना पैसा त्यांचा चुकवायचा होता. कर्ज घेतलेले ते चुकवायचे होते, ते फेडायचे होते आणि काही कमवण्याचा मार्ग नव्हता. आणि त्यांना Airbnb आणि Uber यांनी तो एक पर्याय उपलब्ध करून दिला, की माझ्याकडे घर आहे. घराचा हफ्ता भरायला पैसे नाहीत, पण मी घर माझं भाड्यावर देऊ शकतो किंवा दुसरं कोणतरी येऊन तिकडे राहील. तो पैसे देईल. त्याच्याने मी माझं घर चालवू शकेल किंवा मी माझी टॅक्सी कार आहे, ती मी बाहेर काढून कस्टमर्स किंवा लोकांना, पॅसेंजर्सना या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहोचून मला 2-4 पैसे मिळतील, राईट.
सो इकॉनॉमी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्याचबरोबर अनएम्प्लॉयमेंट किती आहे, इंटरेस्ट रेट किती आहे. तो हाऊसिंग लोन मध्ये एक साधारणतः 1%, अर्धा 1% जरी वाढला तरी लोकांना हायगाय होते, कारण इम्पॅक्ट खूप मोठा पडतो. इम्पॅक्ट खूप मोठा पडतो, राईट. मग बिझनेसेस वाढतायत की नाही वाढतात, का तर इकॉनॉमी जर सदृढ असली, म्हणजे चांगली चलती फिरती असली, तर मार्केटमध्ये पैशाची रोलिंग पण चांगली असते. इकॉनॉमी इज नॉट डुईंग वेल, मार्केटमध्ये पैसा नसतो. आणि आपण बऱ्याच वेळा बरेच उद्योजक बोलतात, अरे मार्केटमध्ये पैसा नाहीये. पैसा नाहीये म्हणजे काय? इकॉनॉमीवर पडलेला तो ताण आहे, राईट. मग इंटरेस्ट रेट परवडत नाही, डॉलर वर खाली जातो. आता डॉलर वर खाली जातो, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पेट्रोलवर जाणवतो. पेट्रोलचा इम्पॅक्ट आपल्याला भाज्या आणि बाकीचे जे काही आपण इतर गोष्टी ने-आण करतो त्याच्यावर जाणवतो, राईट. आता हे का? दीज आर ऑल एव्हरीथिंग दॅट इज देअर इज टाईड. आणि या सगळ्या मोठ्या व्हीलमध्ये आपला कुठेतरी एक छोटासा व्यवसाय आहे. मग आपण समजा, अरे इकॉनॉमी काय, मला माझा व्यवसाय, इकॉनॉमीशी मला काय देणं घेणं, मी कशाला विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. अनएम्प्लॉयमेंट असेल तरी चालेल, माझा बिझनेस व्यवस्थित चाललाय. नाही, करायला पाहिजे. कारण या गोष्टी डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या बिझनेसवर इम्पॅक्ट करतात. विचार करा, अनएम्प्लॉयमेंट खूप जास्त आहे, आणि अनएम्प्लॉयमेंट जर जास्त आहे, तर लोक काही विकत घेणार नाही. मग तुमचा प्रोडक्ट कोण घेणार, राईट? अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड इकॉनॉमिक्स. आणि इकॉनॉमिक्स नाही समजलं तरी इकॉनॉमी समजणं खूप गरजेचं आहे, की गव्हर्नमेंट काय सांगते आहे, गव्हर्नमेंट कुठल्याही धोक्याची. म्हणजे तुम्ही जर बघाल, तर दर 2 महिने, मला वाटतं 2 का 3 महिन्यांनी आरबीआय रेपो रेट आणि रेपो रेट जाहीर करत असते. त्याचा बिझनेसवरती पडणारा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. मग ते स्टेबल ठेवायचे, वाढवायचे, कमी करायचे, जास्त करायचे, त्याच्यावर परिणाम होतो. आणि त्याचा परिणाम मार्केटमध्ये बँका किती पैसा आणतात, किती पैसा बँक मार्केटमधून परत काढतात, त्याच्यावर होतो. आणि मग तोच इम्पॅक्ट आपल्याला, बिझनेसला आपण जेव्हा लोन घेतो किंवा अजून कुठल्या कारणासाठी काहीतरी पैसे उभे करायला जातो, बिझनेस एक्सपान्शनसाठी किंवा अजून काही याच्यासाठी, त्याच्यावरती पडतो, राईट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये आज रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे. इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध सुरू आहे. इराण पाकिस्तानमध्ये काहीतरी खटके उडायला लागलेले आहेत. आणि अजून अशा 2-3 ठिकाणी बरेचसे अनरेस्ट किंवा युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. या सगळ्याचा परिणाम इकॉनॉमीवर होतो. जहाज, इथून जो तेल येतो आपल्याला, त्या बऱ्याचशा आपल्या भारताच्या काही कार्गो शिप्स ज्या ऑइल घेऊन येतात आपल्या देशात, त्यांच्यावर हल्ले झाले. नेव्हीने त्यांना सोडवलं. ऑल दिस थिंग्स, आता जर ते ऑइल काबीज केलं असतं त्यांनी, आणि देन इट वुड हॅव क्रिएटेड अ क्रायसिस फॉर अस, राईट. सो गव्हर्नमेंट हॅज ऍक्टेड. पण ती इकॉनॉमीसाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, आणि त्या इकॉनॉमीमध्ये आपला बिझनेस आहे. आणि ते इकॉनॉमी स्टेबल राहावी त्याच्यासाठी गव्हर्नमेंट बराचसा प्रयत्न करत असते. का? तर त्याची झळ सामान्य नागरिकाला पोहोचू नये किंवा व्यवसायांना पोहोचू नये, म्हणून गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू टेक स्टेप. सो वी नीड टू अंडरस्टँड द इकॉनॉमी. इकॉनॉमी जर चांगली आहे, तर मला पैसा येतो जातो, राईट. माझी रुलिंग चांगली होतं, माझं बिझनेस चांगलं होतं, एक्सपान्शन चांगलं होतं. इकॉनॉमी जर चांगली नसेल, तर मग लोक 10 वेळा विचार करतात, की काय करू, राईट. आउटस्टँडिंग वाढते, डेप्ट वाढतो, हे सगळे प्रकार होतात. सो इकॉनॉमी इज इक्वली इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे, तो आहे सोशल. आता सोशल म्हणजे सोसायटी, राईट. सोसायटीमध्ये आपण, आज आपल्या देशात सगळ्यात तरुण वयोगटातली जी लोक आहेत, ती आपल्या देशात आहेत, भारत या देशात आहेत, राईट. पण याच्यातले बरेचसे बरेचशा युवकांना बेसिक स्किल सेट्स नाही आहेत त्यांच्याकडे. ही खूप मोठी बोंब आहे इंडस्ट्रीची. आणि ती जर बोंब आहे, तर त्यांना इच्छा असून, जॉब असून सुद्धा ते एम्प्लॉय करू शकत नाही. का? कारण त्यांच्याकडे स्किल सेट नाही. मग आपला अनएम्प्लॉयमेंट वाढतो, राईट. यू सी हाऊ इट इज कनेक्टेड, राईट. दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही पाहिली, तर पहिल्याच्या मानाने लोक छोट्या कुटुंबात राहतात. अगोदर जॉइंट फॅमिली ही
वॉज द नॉर्म, राईट. आता छोट्या कुटुंबात, जॉईंट फॅमिलीमध्ये काय व्हायचं, 10 लोकांचा पैसा एकत्र यायचा आणि तो वाटला जायचा. त्याच्याकरता झळ बसायची नाही तेवढी आपल्याला, इकॉनॉमीची वर खाली. पण छोट्या फॅमिलीमध्ये लगेच बसते. कारण काय, एक कमावता मेंबरचं जरी काही झालं, तर महागाई एवढी वाढलेली आहे, की बाकीच्या गोष्टींवरती परिणाम होतो. किंवा मग माझ्या फॅमिलीमध्ये काही इश्यूज आहेत, मग मी ते कोणाला सांगायचं? तर बोलण्यासाठी कोण नाहीये. मग आयसोलेशनचे इश्यूज येतात, राइट? मग याचा अर्थ जे काही सायकॉलॉजी किंवा रिलेशनशिप काउन्सिलर आहेत, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. समाजासाठी थोडंसं बट दॅट्स हाऊ द ट्रेंड इज. दुसऱ्या प्रकारे विचार करायचं झालं, तर आजकाल लोकं मुबलक प्रमाणात कमावतात, राइट? तर त्याच्यामुळे कदाचित आठवड्यातनं 1 दिवस, 2 दिवस बाहेर जाऊन खाणं किंवा Swiggy, Zomatoवरून काहीतरी मागवणं, हे कॉमन झालेलं आहे. दिस इज ऑल हॅपनिंग इन द सोसायटी. किंवा लोकांनी गाड्या घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. का वाढलेलं आहे? कारण त्यांच्याकडे ते त्या प्रमाणात पैसा आलेला आहे. त्यांना वाटतं की आपली थोडी एक लाईफस्टाईल असावी, थोडं आपण सुद्धा रिलॅक्स राहावं. आहेत 4-2 पैसे ते खर्च करून आपण सुद्धा एक मस्त आयुष्य जगावं. हे सगळं सोसायटीमध्ये होतंय. राइट? सो धिस इज व्हॉट इज हॅपनिंग इन द सोसायटी. सोसायटीमध्ये कुठले बदल होत आहेत? लोकं कशाप्रकारे त्यांचा पैसा खर्च करतायत? कुठल्या गोष्टींमध्ये पैसा खर्च करतायत? का खर्च करतायत? त्यांना कशाचं आकर्षण आहे? आता लोकांनी कधी-कधी आवड वाटलं त्यांना तर बहिष्कार सुद्धा टाकतात. एखादा मुद्दा घेऊन त्या आंदोलनाला रस्त्यावर उतरतात, राइट? या सगळ्या गोष्टी बुझण्यासाठी मारक आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, एक असं एखादं पॉलिटिकल इश्यू झालेला आहे आणि बंद पुकारला गेलेला आहे, राइट? मग लोकं रस्त्यावर उतरतात. बिझनेसमध्ये तुमची जी काही बिझनेसची डील आहे किंवा तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, तुम्ही ऑफिसला नाही जाऊ शकत बिकॉज द सोसायटी इज आउट ऑन द स्ट्रीट ट्रायिंग टू एन्फोर्स दॅट बंद, राइट? हे सोशल इश्यूज आहेत सगळे आणि या सोशल इश्यूजचा आपल्या बिझनेसवरती प्रभाव पडतो. एखादा प्रॉडक्ट काही झालं तर लोकं नाराज होतात किंवा त्यांना काही आवडलं नाही, पसंत नाही पडलं, तर ते होतात. जसं एक आता रिसेंटली Netflixवरती कुठलीतरी एक मूव्ही होती. मी नाव विसरलो त्या मूव्हीचं. ती Netflixवरतून काढून टाकण्यात आली Netflix कारण सो पीपल सेड दॅट इट इस नॉट अ प्रॉपर रिप्रेझेंटेशन ऑफ द सोसायटी. आणि ते मिसलीडिंग आहे खूप आणि Netflix हॅड टू गिव्ह इन टू द प्रेशर. पण अशा गोष्टी होत असतात. तर सोसायटी प्लेज अन इम्पोर्टंट रोल आणि आपण सोसायटी कशी बदलत चालली आहे? कारण आपले कस्टमर कुठून येतात? सिंपल प्रश्न, राइट? आवर कस्टमर्स कम फ्रॉम द सोसायटी आणि आपण जर ते समजून नाही घेतलं, तर मग आपण व्यवसाय कोणासाठी करणार? माझा कस्टमर कसा बदलतोय? काय करतोय? त्याच्या आवडी कशा बदलतायत? कुठे खर्च करतोय? का करतोय? हे सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच जोडीला तो नोकरी शोधताना कुठे त्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं आहे, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं आहे. त्याचे स्किल सेट्स काय आहेत? त्याला नोकरी देण्यासारखा आहे तो, की नोकरी देण्यासारखा नाही आहे? तो एकत्र कुटुंब पद्धती आहे, की विभक्त कुटुंब पद्धती आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बिझनेससाठी आवश्यक आहेत समजून घेणं. त्याच्याकडे पैसा कसा आहे? त्याचा स्पेंडिंग पॅटर्न काय आहे पैशाचा? मग मी जो प्रॉडक्ट विकतोय त्याच्यासाठी तो खर्च करताना विचार करेल की नाही करेल? ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा सोसायटी किंवा सोशल एनालिसिस जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला समजून घेता येतात. राइट? सो आपण पॉलिटिक्स विषयी बोललेलो आहोत, इकॉनॉमी विषयी बोललेलो आहोत, सोशल ॲस्पेक्ट्स विषयी बोललेलो आहोत. राइट? अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं मी पुन्हा एकदा सांगतो. मला वाटतं इट वॉज McDonald's आय थिंक. अगोदर इंडियामध्ये आलेलं. पण त्यावेळेला ते बीफ वगैरे सर्व्ह करायचे आणि बराचसा उलट-सुलट चर्चा झालेली. इट वॉज बॅन्ड. McDonald's वेंट बॅक अँड देन केम बॅक अगेन. त्याने खूप बदल केलेले आहेत, राइट? पिझ्झा हट बऱ्याच ठिकाणी व्हेज सर्व्ह करतं. ओन्ली व्हेज पिझ्झा सर्व्ह करतं. का? तर इट इस द रिक्वायरमेंट ऑफ द सोसायटी. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचे आहे. कारण समाजात घडणारी छोटी ना छोटी गोष्ट आपल्या बिझनेसला कुठे ना कुठेतरी येऊन इम्पॅक्ट करते. राइट? सो दॅट इज अबाउट सोसायटी.
त्याच्यानंतर येतं टेक्नॉलॉजी. आता टेक्नॉलॉजी, एक सिंपल गोष्ट, टेलिफोन जो लँडलाईन टेलिफोन आहे, त्याला 10 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी टेलिफोनला 75 वर्ष लागली. टेलिफोनला 10 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी 75 वर्ष लागली. राईट. तीच गोष्ट त्या 10 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकला एक 3 वर्ष लागले. 3 ते 4 वर्ष लागले फेसबुकला 10 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. इंस्टाग्रामला 10 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 5 महिने लागले. तुम्ही आता, इफ यू हॅव बीन राईट अंडरस्टँड, टेलिफोनला 75 वर्ष, फेसबुकला 3 ते 4 वर्ष, इंस्टाग्रामला 10 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी 5 महिने, आणि चॅट जीपीटीला 10 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 5 दिवस. दिस इज द रेट ॲट विच टेक्नॉलॉजी इज चेंजिंग. आणि टेक्नॉलॉजी जेव्हा चेंज होते, टेक्नॉलॉजीमध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत? टेक्नॉलॉजी अफोर्डेबल आहे का? टेक्नॉलॉजी ऍक्सेसिबल आहे का? टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यासारखी आहे का? या गोष्टींकडे आणि टेक्नॉलॉजीचं चेंज ऑफ पेस, किती लवकर टेक्नॉलॉजी चेंज होते, या गोष्टींकडे लक्ष देणं. मी पुन्हा एकदा सांगतो, टेक्नॉलॉजी, रेट ऑफ चेंज ऑफ टेक्नॉलॉजी, अफोर्डेबिलिटी, ऍक्सेसिबिलिटी अँड अडॉप्शन. हे अडॉप्ट करता येण्यासारखी आहे का? राईट. आणि ती टेक्नॉलॉजी अडॅप्ट करते का? या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ती जर डेव्हलपमेंट होणार नसेल, राईट, तर आपण मग मागे पडत जाऊ. इफ यू आर नॉट कन्सिडरिंग टेक्नॉलॉजी. एक जमाना असा होता जेव्हा कम्प्युटर्स आले, तेव्हा लोकांना वाटलं की नोकऱ्या जातील, पण नोकऱ्या नाही गेल्या. नोकऱ्या गेल्या, त्याच्यापेक्षा अधिक नोकऱ्या क्रिएट झाल्या. आज चॅट जीपीटीने सुद्धा तेच होतंय. राईट. सो टेक्नॉलॉजी चेंजेस जे आहेत ते खूप बदल वेगाने घडत आहेत. आपण त्याच्याशी जुळवून घेतोय का? आज घरात बसून आपण जगाच्या कानाकोपऱ्यात बिझनेस करू शकतो. आपण त्याचा फायदा करून घेतोय का? राईट. माझ्या बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीचा काय हे आहे आणि किती इम्पॅक्ट पडलेला आहे, कशी चेंज झालेली आहे, याचा विचार करा. आणि टेक्नॉलॉजी चेंज करण्यासाठी प्लीज गो बॅक अँड सी व्हॉट आर द मेजर माइलस्टोन्स. तर तुम्ही बघितलं, फर्स्ट इंडस्ट्रियल रेव्होल्युशन जो झाला, त्याच्यानंतर आपण इंडस्ट्री 2.0 बोलतो, ते यायला जवळपास 200 ते 250 वर्ष गेली. त्याच्यानंतर इंडस्ट्री 2 टू इंडस्ट्री 3 हे जाण्यासाठी, म्हणजे इंडस्ट्री 2.0 टू इंडस्ट्री 3.0 वर येण्यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष लागली. यू सी राईट. इंडस्ट्री 1 टू इंडस्ट्री 2.0, it took us almost 200 plus years. 200, 300 years rather. 200 ते 300 वर्ष गेली आपली इंडस्ट्री 1.0 टू इंडस्ट्री 2.0 ला यायला. इंडस्ट्री 2.0 टू इंडस्ट्री 3 ला यायला आपल्याला एक 100 वर्षाहून कमी काळ गेला. आणि इंडस्ट्री 3 टू इंडस्ट्री 4.0 वर जाण्यासाठी आपल्याला एक मला वाटतं एक 40-50 वर्षात सगळं ट्रान्झिशन झालं. एक 80च्या दशकात कम्प्युटर्स हे करायला लागलं. राईट. आता टेक्नॉलॉजी इज चेंज अँड नाव इज गोइंग टू बी द नेक्स्ट इंडस्ट्री 5.0. ते किती रॅपिड असेल विचार करा. 150 वर चार सॉरी 300-400 वर्षाचा जो कालावधी होता, तो एकदम 20-30 वर्षावर येऊन ठेपलेला आहे. इट्स ऑलमोस्ट कट डाऊन बाय 90%. सो यू कॅन जस्ट इमॅजिन हाऊ टेक्नॉलॉजी किती फास्ट. याचा सगळा परिणाम आपल्या बिझनेसवर होतो. आज जीपे आहे. आज आपण बँकेत न जाता सुद्धा पेमेंट करू शकतो. कॅश न वापरता सुद्धा आपण कॅश ट्रान्झॅक्शन करू शकतो. राईट. मग आपल्या बिझनेसमध्ये हे बदल काय सूचित करतात, याचा आपण कधी विचार करतो का? की आज मी जर एक मशीन उभी केली, राईट, तर त्या मशीनमध्ये माझं 10 लोकांचं काम निघतंय. मग काय करू? मी मशीन घेऊ की नको घेऊ? आणि मग माझी 10 लोकं आहेत त्यांचं काय होणार?
या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. जर नाही केलं तर इट्स गोइंग टू नॉक अस ऑफ. इट्स गोइंग टू नॉक अस ऑफ, राईट? सो अंडरस्टँड टेक्नॉलॉजी, द अफोर्डेबिलिटी, द ऍक्सेसिबिलिटी, द स्प्रेड, द रेट ऑफ चेंज ऑफ टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्पॅक्ट करतात. आज आपण मोबाईलवरती कुठेही, कधी, केव्हाही आपल्याला जो हवा तो चित्रपट, हवा तो सिरियल, हवं तर गाणं, सगळं ऐकू शकतो. दॅट इज ऑल बीन पॉसिबल बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. मग ही टेक्नॉलॉजी जर एवढी इम्पॅक्टफुल असेल, देन व्हॉट इज इट डुईंग, और व्हॉट विल डू टू माय बिझनेस, याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि आपल्या बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजी कशी आणता येईल, कशी वापरता येईल, याचा प्रत्येक उद्योजकाने न चुकता विचार करणं गरजेचं आहे. कारण दोज हू डोंट अडॉप्ट द टेक्नॉलॉजी, जे टेक्नॉलॉजी त्यांच्या बिझनेसमध्ये घेऊन नाही येणार, त्यांना टेक्नॉलॉजी उडवून टाकणार. आणि एक महत्वाची अजून एक गोष्ट सांगतो, टेक्नॉलॉजी इज ऑलवेज अन एनेबलर. टेक्नॉलॉजी हा बिझनेस नाही आहे. पण आपला बिझनेस अधिक सुलभ आणि अधिक चांगल्या प्रकारे, अधिक प्रभावीरित्या करण्यासाठी टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. सो नेव्हर फॉरगेट दॅट अँड अडॉप्ट टेक्नॉलॉजी ॲट द अर्लिएस्ट. हे बदल आज न उद्या आपल्या व्यवसायात येणार आहेत. सो लेट्स बी प्रिपेअर्ड फॉर इट. नंतर जो येतो मुद्दा तो आहे एल. एल इज फॉर लीगल. आता लीगल म्हणजे काय? तर आपले जे काही आहे, लीगल इज स्ट्रॉंगली कनेक्टेड टू द पॉलिटिकल, राईट? सरकार जी आहे, सरकारची जी आयडिओलॉजी आहे, सरकारची जी विचार पद्धती आहे, सरकारची जी विचारधारा आहे, ते आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली लॉ मध्ये दिसणार. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. म्हणून पॉलिटिकल अनालिसिस समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण त्याचा बराचसा इम्पॅक्ट लीगल फ्रेमवर्क वरती पडतो. आता लीगल फ्रेमवर्क जेव्हा बोलतो आपण, आणि आपण हा शब्द खूप वेळा ऐकला असेल, ईज ऑफ डुईंग बिझनेस, राईट? मी बिझनेस करतो, मग ईज ऑफ डुईंग बिझनेस, वन स्टॉप सोल्युशन्स किंवा वन स्टॉप लीगल प्रोसेसेस, सिम्प्लिफाईंग द लॉ, राईट? ह्या सगळ्या गोष्टी लीगल मध्ये आहेत. आणि लीगल प्रोसेसेस कंप्लायन्स करायला, राईट, कंप्लायन्स साठी किती सोप्या आहेत, त्याच्यावरती त्याची स्ट्रेंथ अवलंबून असते. जेवढे ते किचकट किंवा कटकटीचे, तेवढी लोक पळवाटा शोधायचा प्रयत्न करतात. आणि जेवढे ते सिम्पल किंवा अंडरस्टँडेबल, तेवढे कंप्लायन्स जास्त होण्याचे चान्सेस आहेत, राईट? बट देयर इज अ रिस्क दॅट इज देअर. आज घडीला गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू क्रिएट अन इकोसिस्टम वेअर each and every business can be tracked legally and made legally responsible and accountable for the actions that they are taking. पण त्याच जोडीला आपल्याला लेबर लॉज आहेत, बोनस ऍक्ट आहेत, नंतर मग कंपनीज लॉ आहे, निगोसिएशन ऍक्ट आहे. असे बरेचसे ऍक्ट्स आहेत जे आपल्या बिझनेससाठी महत्वाचे आहेत. शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट आहे, फॅक्टरीज ऍक्ट आहे, आपलं शॉप आहे, फॅक्टरी आहे. या सगळ्या कंप्लायन्स आपण नॉर्मली त्याच्याकडे डोळेझाक करतो. नाही, ते आमचं सीए बघून घेईल, तो माझा लॉयर बघून घेईल. ठीक आहे, घेईल बघून, राईट? बट व्हॉट डज इट मीन फॉर युअर बिझनेस, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही सीए, लॉयर किंवा याच्याकडे नाही जाऊ शकत. यू टेक अन ओपिनियन. आय एम नॉट सेइंग यू डोंट टेक अन ओपिनियन. ओपिनियन इज इम्पॉर्टंट. त्यांची कन्सल्टेशन घ्या, येस. पण त्याचा तुमच्या बिझनेसवर पडणारा प्रभाव काय आहे, हे त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. दे मे हेल्प यू टू कम्प्लाय. दे मे हेल्प यू टू ensure that you are legally compliant and following and practicing the law properly. पण प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे, त्यांना नाही. सो यू नीड टू अंडरस्टँड द लीगल सिस्टम आणि त्याचं तुमच्या बिझनेसवर काय इम्प्लिकेशन. आज जर तुम्ही जो बिझनेस रन करतायत, तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंट रन करताय, तर कुठले लायसन्सेस माझ्याकडे असणं गरजेचं आहे, राईट? मी जर कन्सल्टन्सी देतो आहे, लेबर लॉ कन्सल्टन्ट, मग कुठले लायसन्सेस माझ्याकडे असणं गरजेचं आहे. मी जर कॉन्ट्रॅक्टवर लेबर ठेवतोय, तर माझ्याकडे कुठले लायसन्स असणं गरजेचं आहे. त्यांची जी काही बेसिक मिनिमम वेजेस आहेत, सॅलरीज आहेत, बोनस आहेत, ग्रॅच्युटी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मला देणं गरजेचं आहे. माझे बिझनेसचे जे काही रिटर्न्स आहेत ते फाईल करणं गरजेचं आहे. आज बायजूस सारखी कंपनी गोतावळ्यात आलेली आहे, कारण त्यांचं लीगल कंप्लायन्स, त्यांनी जे लिगली मॅन्डेटरी आहे ते केलंच नाही त्यांनी कंप्लायन्स. मोठे मोठे उद्योजक आपण पाहिले की ते लीगल टँगल मध्ये अडकून पडलेत. का? तर दे वर नॉट लिगली कंप्लायंट. सो लीगल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आपलं बिझनेस
आहे हे लीगल जे आपले लॉ आहेत किंवा रुल्स अँड रेग्युले त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपला बिझनेस आहे. इट गिव्स अस अ लीगल स्टेटस, राईट? आपली वन पर्सन कंपनी आहे, LLP आहे, पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड, दिस आर लीगल ऍस्पेक्ट्स. जसे कंपनीचे प्रकार आहेत तसे ते कंप्लायन्सचे पण प्रकार येत जातात. आणि जेवढं तुमचं प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड किंवा तेवढं तुमचं कंप्लायन्स आणि स्क्रुटनी आणि रिगर जास्त आहे, राईट? सो इट गिव्स अँड तुमची एबिलिटी टू रेज फंड्स, क्रेडिबिलिटी वाढते. तुम्ही जर पब्लिक लिमिटेड आहात, प्रायव्हेट लिमिटेड, तुमची क्रेडिबिलिटी वाढते. तर ह्या सगळ्या लिगल प्रोसेस असणं खूप गरजेचं आहे. वेन यू स्टार्ट स्मॉल इट्स ओके, बट ॲज युअर बिझनेस ग्रोज, लिगली कंप्लायंट असणं खूप महत्वाचं आहे. डोंट कॉम्प्रोमाइज ऑन दिस, राईट? कारण तुम्ही जर नीट व्यवस्थित व्यवसाय लिगली केला नाही, गव्हर्नमेंट कॅन कम अँड टेक ओव्हर युअर बिझनेस अँड कॅन रॅप अप युअर बिझनेस. एक उत्तम उदाहरण आहे सत्यम. एकेकाळची भारतातली सगळ्यात मोठी टॉप 5 IT कंपनीज आज सत्यम कुठेच सत्यम कुठेच नाहीये, बिकॉज दे वर नॉट लिगली कंप्लायंट. तो स्कॅम बाहेर पडला आणि जे व्हायचं ते, राईट? सो दॅट्स व्हॉट गव्हर्नमेंट कॅन डू. And it will do because it will want the businesses to be compliant. It will want the businesses to be governed. Governance किती चांगल्या प्रकारे करतोय, डिसिजन मेकिंग काय आहे, कसं करतोय, स्वतःचा प्रॉफिट न बघता एम्प्लॉईजची पण आपण काळजी घेतोय, बिझनेसची काळजी घेतोय. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, राईट? द लिगल ऍस्पेक्ट बिकम्स इम्पॉर्टंट. तर प्लीज गो अँड चेक आपल्या बिझनेससाठी कुठले कुठले रूल्स, रेग्युलेशन, लॉज ऍप्लिकेबल आहेत. जर तुम्हाला माहिती नसतील, कन्सल्ट लीगल और CA और कंपनी सेक्रेटरी, ते तुम्हाला गाईड करेल. बट ॲज फार एज पॉसिबल कीप युअर बिझनेस लिगली कंप्लायंट. तुमच्यासाठी चांगलं आहे, तुमच्या बिझनेससाठी चांगलं आहे, आणि सगळ्यात महत्वाची, इट हेल्प्स यू बिल्ड क्रेडिबिलिटी अँड टेक युअर बिझनेस टू द नेक्स्ट लेवल. या सगळ्या गोष्टी लिगली कंप्लायंट असलो तर खूप खूप स्मूथली जातात, राईट? देर लॉट ऑफ बेनिफिट्स दॅट आर देर. लोक अवॉइड करतात, अरे नाही ते मध्ये असं करावं लागतं, तसं करावं लागतं, बट नो. वेन यू ग्रो इन स्केल अँड साईज, इट्स इम्पॉर्टंट. द अर्लियर द बेटर, राईट? अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज एन्व्हायरमेंट. आज आपण बघतोय की पाऊस कधीही पडतो वर्षातनं. कधीतरी ऊन एकदम होतं. आपण एक मध्ये असा काळ होता की आपण 3-3 ना, सकाळी थंडी असायची, दुपारी ऊन असायचं एकदम, आणि संध्याकाळी 4-5 नंतर पाऊस पडायला सुरू होते. जसे असे आपण काय बोलतात ते 3 ऋतू आपण एकाच दिवसात अनुभवत होतो ते. तसं झालेलं आहे. वाय दॅट इज हॅपनिंग? बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज, राईट? मग पाणी, राईट? बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये पाणी खूप महत्वाचं आहे. मग पाणी नसेल तर काय? ESG, एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स, ही एक संकल्पना आज मूळ धरते. बरेचसे व्यवसाय तुम्ही जर पाहिले तर मोठ्या मोठ्या कंपनीज, लिगली कंप्लायंट कंपनीज, म्हणजे एकदम मल्टीनॅशनल इंडियन भारतीय कंपनी, रिलायन्स, HDFC वगैरे सगळे त्यांची ESG स्कोर डिक्लेअर करतायत. का? तर आम्ही एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली बिझनेस आहोत, आम्ही एक गव्हर्नमेंट फ्रेंडली बिझनेस आहोत, आणि ESG मोर ऑर लेस ट्रायज टू कव्हर ऑल दीज ऍस्पेक्ट्स इन इट, राईट? मग मी जो व्यवसाय करतोय, मी जर सोशल मीडिया कन्सल्टिंग करतोय, माझ्या थ्रू एन्व्हायरमेंटला काय हानी पोचते का? तुम्हाला वाटेल नाही पोचत. नाही, पोचते. का? तर तुम्ही कुठला सर्व्हर युज करताय, तो सर्व्हर किती इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन करताय, त्यांचं एन्व्हायरमेंट पॉलिसी काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जे काही प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस यूज करतायत, रॉ मटेरियल यूज करतायत, त्याचा एन्व्हायरमेंट होणारा परिणाम किती आहे, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. ते तुम्ही त्याचा एन्व्हायरमेंटवर होणारा इम्पॅक्ट जो आहे तो कसा कमी करू शकता, राईट? सो देअर मेनी वेज तुम्ही पर्सनल व्हेकल न वापरता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. यू कॅन सेव्ह, युअर बिझनेस कॅन कॉन्ट्रीब्युट टू दॅट सेव्हिंग द एन्व्हायरमेंट, राईट? तुमचे जे काही रॉ मटेरियल्स येत आहेत, तुमचे जे काही फिनिश गुड्स अँड प्रोडक्ट्स येत आहेत, ते
इम्पॅक्ट करतात. तुम्ही प्लास्टिक पॅकेजिंग करत असतात आणि वन टाइम प्लास्टिक पॅकेजिंग करत असतात, वन टाइम प्लास्टिक पॅकेजिंग करत असाल, तर मग तो काय बोलतात ते डिग्रेड व्हायला एक जवळपास 1000 वर्ष लागतात. वन टाइम यूज प्लास्टिकला डिग्रेड व्हायला एक जवळपास 1000 वर्ष लागतात. आपल्याकडे बराचसा बोंबाबोंब झाली, राईट? गव्हर्नमेंट सेड की प्लास्टिक बॅन. मग त्याला पर्याय काय? पर्याय शोधायला पाहिजेत आपण. आपण गव्हर्नमेंटने आपल्या बिझनेसमध्ये ह्या गोष्टी मॅन्डेटरी करायच्या अगोदर आपण कुठे, कशाप्रकारे एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली गोष्टी वापरू शकतो का? त्याचा प्रॉडक्ट क्वालिटीवरती इम्पॅक्ट न होता आपण काय करू? याचं छोटं-मोठं आपल्या परीने आपण करू शकतो. राइट? अदरवाईज विल बी फोर्स्ड टू डू दोज थिंग्स आणि त्यावेळेला खूप महाग पडणार आहे. सो वी शुड टेक केअर ऑफ द एन्व्हायर्नमेंट. माझं प्रॉडक्टचं पॅकेजिंग मी कदाचित एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली मटेरियल यूज करून करू शकतो का? डिझायनिंग एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली बऱ्याच ठिकाणी आपण करू शकतो. राइट? And there are a lot of ways in which we can be environment friendly. तर या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. कारण मी ऑफिसमधून जो कचरा काढतो तो मी रस्त्यावर टाकत असेल, आय एम इम्पॅक्टिंग द एन्व्हायर्नमेंट. यू जस्ट सी राइट, या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि आपल्या व्यवसायाशी निगडीत आहेत. सो ॲज अ बिझनेसमॅन यू हॅव टू हॅव नॉलेज ऑफ पेस्टल. व्हाय? Because pestle impacts your business either directly or indirectly. गव्हर्नमेंटने मध्ये सांगितलेलं की ह्या वर्षानंतरचे जे काही ट्रक्स आहेत ते चालणार नाही. मिनिमम 15 वर्ष जुने झालेले ट्रक्स चालणार नाही. टाटा मोटर्सला जवळपास एक 2,500 कोटींचा फटका पडलेला. त्यांना लॉस सहन करावा लागला तो. का? तर त्यांची इन्व्हेंटरी क्लिअर नव्हती झाली अँड गव्हर्नमेंटने 2-3 एक्सटेन्शन देऊन सुद्धा ती इन्व्हेंटरी क्लिअर नव्हती झाली. अल्टिमेटली गव्हर्नमेंट सेड नाही, या तारखेच्या पलीकडे आम्ही जाणारच नाही. राइट? इट्स अ लॉ नाऊ. यू हॅव टू अबाईड बाय दॅट. मग त्यावेळेला आपण काय करणार? आता टाटा ग्रुप होता. टाटा ग्रुप कुड अफोर्ड टू डू दॅट. राइट? पण आपण करू शकतो का तेवढं? तर नाही करू शकतो. राइट? सो यू यू हॅव टू बी एन्व्हायर्नमेंटली कॉन्शियस इन युअर बिझनेस डीलिंग्स. शक्यतो एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॅक्टिसेस अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करा. सो दिस इज अबाउट द पेस्टल अनालिसिस दॅट आय वॉन्टेड टू स्पीक अबाउट. आणि पुन्हा एकदा सांगतो, ह्या गोष्टी आपल्या बिझनेसला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्ट करतात. तर असं समजू नका की माझं काही देणं घेणं नाही आहे. बिकॉज वी आर पार्ट ऑफ अ सोसायटी. बिझनेस एक्झिस्ट इन अ सोसायटी. सोसायटी एक्झिस्ट इन द एन्व्हायरमेंट. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. यांची समज असणं गरजेचं आहे आणि ती समज आपल्या व्यवसायातून दिसणं गरजेचं आहे. राइट? आता मी काही टेम्पलेट शेअर करतो. दिस इज अ पेस्टल अनालिसिसचं टेम्पलेट आहे. हा praxi.com करून एक वेबसाईट आहे. तिथून तुम्ही हा टेम्पलेट डाउनलोड करू शकता. राइट? आणि मग तुम्ही जे काही ट्रेंड्स वगैरे आहेत ना, म्हणजे सध्या पॉलिटिकल राजकीय वातावरणात काय चालू आहे, इकॉनॉमीमध्ये काय चालू आहे, सोशलमध्ये काय चालू आहे, लोक बाहेर जेवायला जात आहेत, ऑर्डर करतायत, काय करतायत, राईट? टेक्नॉलॉजीमध्ये काय चालू आहेत, काय ट्रेंड्स आहेत, काय बॅरियर्स आहेत, लीगलमध्ये काय नवीन आलेलं आहे. आपल्या बिझनेसच्या हिशोबाने सगळंच लीगलचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. तर आपल्या बिझनेसला इम्पॅक्ट करणारे कुठले नवीन लॉ आलेले आहेत, राईट? एन्व्हायरमेंट रिलेटेड काय आहे, जे माझ्या बिझनेसला इम्पॅक्ट करू शकतो. या सगळ्यांची तुम्ही एक यादी करू शकता. आता हा योगायोगाने मला 2 टूल असे मिळाले, की हा टूल वापरल्यानंतर ना, तुम्ही दुसरा टूल जो आहे, तो तुम्ही त्याचा अपॉर्च्युनिटी संधी म्हणजे ना, प्लीज अंडरस्टँड, इथून संधी पण निर्माण होते हां. संधी पण निर्माण होते. म्हणजे कसं? पॉलिटिक्समध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं, की डेटा जो आहे ना आपला, इट हॅज टू बी लोकली होस्टेड. म्हणजे जे काही Amazon, Google वगैरे जे काही आपला डेटा कॅप्चर करतात, त्याचे सर्व्हर जे आहेत ते इंडियामध्येच असलेले पाहिजेत. मग आता तुम्ही सर्व्हर फार्म ओपन करून ते Amazonला किंवा Googleला ते रन करायला देऊ शकता किंवा त्यांच्यासाठी तुम्ही रन करू शकता. दॅट्स अन अपॉर्च्युनिटी फॉर यू, राइट? इकॉनॉमीमध्ये काहीतरी जसं मी Uberचं आणि Airbnbचं दॅट वॉज अन अपॉर्च्युनिटी, राइट? इट जस्ट हॅपेंड. तर मग सोसायटीमध्ये जे काही चाललेलं आहे, इंडिव्हिज्युअल
जे काही इश्यूज चाललेले आहेत किंवा चाललेले, इट हॅज अन ऑपॉर्च्युनिटी अँड अ थ्रेट, राईट? दोन्हीचा विचार करणं गरजेचं आहे आपल्या बिझनेससाठी, राईट? अपॉर्च्युनिटी काय येते माझ्या बिझनेससाठी, थ्रेट काय येते, लीगल मध्ये सुद्धा कम्प्लायन्स, जसं टेक्नॉलॉजी मध्ये पॉलिटिकलचं सांगतो अपॉर्च्युनिटीचं. गव्हर्नमेंटने डिमॉनिटायझेशन डिक्लेअर केलं. इट वॉज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल द डिजिटल पेमेंट कंपनीज टू लिव्हरेज दॅट. आणि त्यांना त्याचा भरपूर फायदा झाला. गव्हर्नमेंटलाही फायदा झाला, कारण डिमॉनिटायझेशन, त्याच्याबद्दल वाद असतील कदाचित, बट वन थिंग दॅट इज दॅट पीपल मूव्ड मोर टुवर्ड्स डिजिटल पेमेंट. आणि डिजिटल पेमेंट जेव्हा आपण करतो, हा ट्रान्झॅक्शन गेट्स ट्रॅक, राईट? सो ब्लॅक मनी जनरेट व्हायचं प्रमाण कमी होतं त्याच्याने. wherever you use cash, black money generate व्हायची पॉसिबिलिटीज वाढतात. As far as possible go for digital. So that was an opportunity, right? Many people say it was a threat. नाही. So we have to look at both, right? ऑपॉर्च्युनिटी पण असते, थ्रेट पण असतं. एन्व्हायरमेंट, आज बरेचसे कंपनीज एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स, आपण ऑर्गॅनिक फार्मिंग, जे आपले एकेकाळचं काय बोलतात मक्ते जरी होती, त्याच्याकडे आपण परत जातो. दॅट्स अ फॅन्टॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी. पण ऍट द सेम टाइम एन्व्हायरमेंट इज अ थ्रेट, राईट? सगळ्यांचा आपण सरासर विचार करून आपला व्यवसाय त्यानुसार चालवायला हवं. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर जॉईनिंग, आणि पुन्हा भेटू एका नवीन एपिसोडसह मंडे म्युझिक्सच्या. तुम्हाला हा जर एपिसोड आवडला असेल, अगोदरचे एपिसोड आवडले असतील, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब विथ others so that we reach more and more people. धन्यवाद.